नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर उन्हाळा चालू झालेला आहे आणि थंड पिण्याची इच्छा होते, तर मी आज चिक्कू मिल्कशेक बनवणार आहे। तर दोन वेगवेगळ्या प्रकारचे चिक्कू मिल्कशेक बनवणार आहे। तर पहिला चिक्कू मिल्कशेक बनवणार आहे, त्याच्यामध्ये मी साखर यूज करणार आहे आणि जो दुसरा मिल्कशेक आहे तो हेल्दी मिल्कशेक असणार आहे। ज्यांना साखर यूज करायची नाही त्यांच्यासाठी खास मी दुसरा चिक्कू मिल्कशेक बनवणार आहे। दोन्हीही खूप टेस्टी असणार आहेत मिल्कशेक। तर रेसिपी चालू करूया। इथे मी 4 चिक्कू घेतलेले आहेत। तर या 2 चिक्कूचा मी साखर टाकून मिल्कशेक बनवणार आहे। तर या 2 चिक्कूचा मी साखर न टाकता हेल्दी चिक्कू मिल्कशेक बनवणार आहे। जरी साखर नाही टाकली तर मी दुसरं साहित्य यूज केलेलं आहे, जेणेकरून हेल्दी मिल्कशेक जरी असला तरी त्याची टेस्ट छान लागणार आहे। सुरुवातीला आपल्याला चिक्कूची वरची जी साल आहे ती काढून घ्यायची आहे। अशा पद्धतीने हातानेही काढू शकतो किंवा मग चाकूच्या मदतीने पण आपण साल काढून घ्यायची आहे चिक्कूची। तर मी सर्व चिक्कूची साल काढून घेते। चारही चिक्कूची साल काढून झालेली आहे। तर आपल्याला हे असे कट करून याच्यातल्या बियाही काढून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने बिया काढायच्या आहेत। सर्व चिक्कूतल्या बिया काढून घेते। सुरुवातीला इथे मी साखर यूज करून चिक्कू मिल्कशेक बनवणार आहे। तरी इथे जे आहेत चिक्कू कट केलेले ते एका मिक्सीच्या जारमध्ये घालते। इथे मी बरोबर 1 ग्लास दूध घेतलेला आहे। 1 ग्लास दूध याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि त्याच्यानंतर साखर आहे। इथे मी साखर घेतलेली आहे, अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता। तर याच्यामध्ये साखर ही घालून घेते। आता मिक्सरला आपण ह्याचा मिल्कशेक बनवून घेऊया। इथे आपला पहिला चिक्कू मिल्कशेक तयार झालेला आहे, तो आता सर्व करते मी। इथे मी 2 ग्लास घेतले आहेत काचेचे आणि याच्यामध्ये हा चिक्कू मिल्कशेक सर्व करते। पाहू शकता अगदी छान मिल्कशेक तयार झालेला आहे। यानंतर याच्यामध्ये आवडीप्रमाणे बर्फ घालायचा आहे, आईस क्यूब घालायचे आहेत। तरी अशा पद्धतीने आपला पहिला चिक्कू मिल्कशेक तयार झालेला आहे। तर आता आपण दुसरा हेल्दी चिक्कू मिल्कशेक बनवूया। चिक्कू कट केलेले ते ॲड केले आहेत। यानंतर याच्यामध्ये दूध ॲड करते। तर इथे मी पाऊण ग्लास दूध घेतले आहे। इथे मी खजूर घेतले आहेत, 5 ते 7 खजूर घेतले आहेत आणि त्याच्यातल्या बिया काढल्या आहेत। तर खजूर आहे ते खूप हेल्दी असतं आपल्यासाठी, त्याच्यामुळे चिक्कू मिल्कशेक आहे तो टेस्टी होतो आणि त्याच्यापासून आपल्याला भरपूर फायदेही होतात। यानंतर अर्धा चमचा वेलची पूड टाकणार आहे। मी जवस पावडर घेतलेली आहेत। जवस थोडेसे बारीक केलेले आहेत आणि त्याची पावडर बनवून घेतलेली आहे। जवस आहे ते खूप हेल्दी असतात, आपल्या हृदयासाठीही हेल्दी असतात, डायजेशन सिस्टीम आपली सुधारतात। आणि 1 चमचा जवस पावडर घ्यायची आहे। तुम्हाला जर वाटत असेल जवस पावडरमुळे चिक्कू मिल्कशेकची टेस्ट बिघडेल, तर असं काही नाही।
त्याच्यामुळे चव आहे ती आणखी छान होते, चव बिघडत नाही. तर हे सर्व मिक्स करायचे आहेत. 4 आईस क्यूब घेतले आहेत. तर उन्हाळा आहे त्याच्यामुळे आईस क्यूब हे वापरायचे आहेत. तर हे आपण आता मिक्सरला मिल्कशेक बनवून घेऊया. इथे मी दुसरंही चिक्कू मिल्कशेक बनवून घेतलेला आहे. इथे मी 2 ग्लास घेतले आहेत आणि त्याच्यामध्ये हा मिल्कशेक सर्व करते. याच्यावरून मी इथे बदामाचे काप आणि काजूचे काप अशा पद्धतीने ठेवत आहे, जेणे अजूनच हेल्दी मिल्कशेक तयार होईल. इथे आपला दुसरा हेल्दी चिक्कू मिल्कशेक तयार झालेला आहे. अशा पद्धतीने आपले दोन्ही वेगवेगळ्या प्रकारचे मिल्कशेक तयार झालेले आहेत. नक्की ट्राय करून पहा, दोन्हीही अगदी टेस्टी लागतात. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत नमस्कार.